हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा दिवस असा प्लॅन्ड आहे की माझ्या इथून म्हणजे साऊथहॅम्प्टनमधून रीडिंग एक जागा आहे तिथे जायचं आहे. तर तिथे कंट्री साईड वॉक करणार आहोत आपण. आणि मग जर वेळ मिळाला तर ट्रेकिंग करणार आहोत, वेळ मिळाला तर आजूबाजूची ठिकाणं बघणार आहोत. तर इथून माझ्या इथून ट्रेन आहे जी की 1 तासाने तिथे आपल्याला पोहोचवेल. ही आमची मेघना वर्ल्ड प्लॅनर. नो वी हॅव गॉट द सेकंड नवीन आहे वर्ल्ड. आणि मी दिसत नाहीये पण इट्स अ सनी वेदर. लेट्स गो. लवकर नाही खाली खूपच. मोठी आहे ना ट्रेन, भरायला टाइम. काय झालं? तर ट्रेन टाइमर होती, ठीक आहे. ट्रेन टाइमर होती पण चुकीच्या ट्रेनमध्ये बसलो. तिथून परत अपोजिट साईडला आलो आणि आता परत आम्ही चाललोय. मग नेक्स्ट ट्रेन तिकीट्स नाहीये आणि तिकीट नाहीये. तर मग हां, जिथेही जात असाल तिथे पूर्ण प्लॅटफॉर्म, पूर्ण ट्रेन कुठली आहे डाऊट असेल तर विचारून है ना, मग बसायचं असतं. आपण नाही बसायचं. तर आता आपण परत साऊथहॅम्प्टनमध्ये चाललो आहोत. तिकीट कलेक्टरनी लपून लपून असं कोपऱ्यातून बसलो. साऊथहॅम्प्टनला जाते तिथे लिहिलंय तिथे. तर इथे बोट्स आहेत, तिथे बघू शकता. पण खूप कन्फ्युजन होतं आज आमचं, माहित नाही का. आमचे 9चं 8चं 9, 9चं 10, 10चं 11, 11चं 12. आणि इथं जसं तिकीट काढतात तसं स्कॅन करूनच आतमध्ये लागतं. आम्ही प्लॅटफॉर्म टू प्लॅटफॉर्म म्हणजे आपल्यामधूनच आतमधून चेंज करून चाललो आहोत. पण ते तिकीट चेक करण्यासाठी बसलंय. मग तिथून इथं एकदम कोपऱ्यातून बसलोय. होप सो येऊ नको. सो लेट्स गो बॅक. तर इथे दिसतंय, इथे एक डिले दाखवते, एक कॅन्सल दाखवते. याच्यानंतर आपल्याला जायचंय. सो हे या बोर्डलाच बघून जायचं सगळीकडे, ठीक आहे. एक तासाची जर्नी होती. जर बरोबर ट्रेन पकडली असती तर 2 तास आधी पोहोचलो. आणि आम्ही 2 तासामध्ये पोहोचलो. सो नॉट बॅड. सो लेट्स गो. तर हे इथलं हे मेन सेंटर आहे. इथे सगळे बेसिकली शॉप्स, रेस्टॉरंट्स, इथे एक स्टॉल्स वगैरे लागतात. सो इथे आलो आपण.
क्या मैं बोलती फिर वही रिपीट करके फिर बताएगा। मेन्यू तर इथे आपण आता पोहोचलेलो आहोत. तर रिव्हर थेम्स जी लंडन मधून पण वाहते ना, ती इथेच जॉईन होते. तर इथे मस्त मस्त व्ह्यू आहे, दाखवते तुम्हाला. किती मोठे आहेत. खाली Thames River Cruise. कितने क्यूट है वो। मोटे दिख रहे क्या हम जरा? नहीं, मेरे सामने तो दिखेगी नहीं, तो टेंशन कुछ। ट्रेनिंग देतात त्यांना चालवायचंय. आणि असं पूर्ण इथे रिव्हर साईडचा वॉक करणार आहोत आपण. आणि इकडे पूर्ण असं गार्डन आहे, खूप शांत आणि पीसफुल आहे. म्हणजे एवढं बाहेर आहे तरी पण लोक एकदम शांतपणे एन्जॉय करतात. आणि आम्हीच लोक फक्त दंगा करतोय. इथे तिकडच्या साईडला पण काय काय असे टेंट्स आणि इकडे खाण्याचे पदार्थ लागले दिसत असेल तुम्हाला. असे खूप सारे आलेच, कारण इथे सगळे बॉनफायर वगैरे करतात. सो मग हे ते खायला त्यांना टाकत आहेत ना लोक. तर मग इथे सगळे पूर्ण गार्डन साईडला येऊन थांबलेत. ही जो बना रही थी वो सेक रही थी बस. दिखने में नहीं लग रहा है, इतना इतना क्लीन बेला नहीं जाता है. फिशिंग चालू आहे पण त्यांचं. चलो चला. मस्त आहे ना, मस्त आहे ना.
इथं मस्त टाइमपास करून आता चालू आहे. तर इथं लोक टेंट घेऊन येतात इथे राहायला. जसं की इथं बघत असाल कोणीतरी शेकोटी पण पेटवलेली आहे. आता नेक्स्ट टाइम आमचा प्लॅन आहे असं यायचा. या लोकांचं ड्रोन शॉट घ्यायचं चाललंय. मग तुम्हाला दाखवते. एक साथ आ रहे. तर इथून वॉक करून आणि थोडंफार बसून आता आपण परत चाललो. तर इथे आजूबाजूला कंट्री साईड पण आहे. तर टाईम असलेला तुम्ही तिकडे जाऊ शकता. सो असा पूर्ण डे प्लॅन होता. मस्त सनी वेदर. आता रात्रीचे 7 वाजलेत. तर इथे आता म्हणजे समर चालू आहे. सो रात्री 9 पर्यंत तरी उजेडच असतो. झोल नहीं सूप स्पेशली वेरी पॉपुलर इन विंटर टाइम. विंटर टाइम बहुत पॉपुलर. नहीं, बैंगलोर में भी इट इज अवेलेबल वेरी मच. वेज चाउमीन. चाउमीन चाउमीन कैसा है? चिकन कंफ्यूजन नहीं होना है. सेंटर में जो अचार रखा है, चटनी रखा है, ये चिकन है. अरे शेप भी तो अलग है. तर मस्त खाऊन घेऊन आता आपण परतीच्या प्रवासाला चाललो. तर रात्रीचे 9:30 वाजतात तरी अजून अंधार नाही झालाय आणि लोक पण खूप सारे आजूबाजूला दिसतात. सो आता आपली इथून ट्रेन आहे आणि 1 तासाचा परत प्रवास. सो टाईमच्या आधी जातोय कारण की इथे खूप कन्फ्युजन होतं प्लॅटफॉर्म आणि ट्रेनचं. जसं मागच्याला झालं तसं नाही करायचंय. सो लेट्स गो. थँक्यू.
तर साऊथहॅम्प्टनमध्ये परत पोहोचलो आपण. तर होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नेक्स्ट आपण असेच छोटे छोटे व्हिडिओज करणार आहोत, कारण इथे ॲक्च्युली आल्यापासून जास्त फिरणं नव्हतं झालं. तर आता थोडंसं ग्रुप पण आहे आणि थोडंसं फिरणं चालू केलं आहे. सो सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.